नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण सेंद्रिय शेती अंतर्गत दशपर्णी अर्क आणि पंचगव्य यांचं फवारणी झालेलं शेत श्री दिवाकरजी राऊत मौजा ओपारा आज आपण इथे हजर आहोत. शक्यतो यावर्षीची जास्त बोंबायकी चण्यावर जास्त मर आलेला असून बऱ्याच लोकांचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे. परंतु आज मी आपल्याला दाखवत आहे की श्री दिवाकरजी राऊत यांनी दशपर्णी आणि पंचगव्य या दोन जे सेंद्रिय घटक आहेत त्याची फवारणी केलेली असून आता जे आपल्याला जो चणा दिसत आहे हा अत्यंत म्हणजे ग्रेड 1 चा आणि अत्यंत सुरेख चणा आहे. तर मी सर्वप्रथम राऊत साहेबांना असं विनंती करतो की त्यांनी ह्या फवारणीनंतर त्यांचे काय अनुभव आहे थोडं लोकांना सांगा. तर इथं आपण दशपर्णी आणि पंचगव्य मारलं, पुन्हा दुसरं काही मारलं होतं का? आणि खत वापरलाय? फक्त युरिया मारला. हा, तू एक वेळा. पण तुम्हाला आता तुमच्या काही शेतावर हे मारलेलं नाही किंवा तुमच्या भोवतालच्या शेतावर नाही, पण तुमचा अनुभव कसा आहे त्याबद्दल? चांगला आहे आणि कोणत्याही प्रकारचं मर वगैरे नाही, बरोबर आहे. आणि तुम्ही जर याच्या जवळ आणा थोडस, याचे जर तुम्ही जर ब्रँचेस पाहाल तर हा एकच चणा हा एवढा आहे बघा. तर आणि याच्या तुम्ही पाहत असाल की फुलांची जी संख्या आहे हे एकदम चांगली सुटलेली आहे आणि पुन्हा आता हे समोर फुलं वाढतील. तर आपण जर कोणत्याही कडधान्याला गहू राव, वटाणा राव, सांबार राव, चणा राव, लाकोरी राव किंवा उन्हाळी धानाचे पोरे वगैरे आहेत, याला जर तुम्ही जर अशा प्रकारे जर फवारणी केली तर निश्चित तुमच्या जमिनीचा सामूहिक टिकून राहील, पोत चांगला होईल आणि उत्पादन कमीत कमी तुमचा एकरी 5,000 रुपयाला कमीत कमी वाढेल असं माझं तुम्हाला सांगणं आहे. तर सर्व शेतकरी बांधवांनी ह्या औषध्या घरी बनवा. जर तुम्हाला विकत घ्यायच्या नसतील तर घरी बनवा, पण वापरून आपल्या जमिनीची जो काही पीएच आहे आणि सामू आहे हा व्यवस्थित ठेवा आणि आपलं उत्पादन वाढवा. धन्यवाद.